केसात कोंडा झाल्यास करंजतेल व कापूर तेल आलटून पालटून केसात जिरवावे. आंबट ताकाने केस धुवावेत. वखगाळ लिंबू रस बोटाच्या टोकांनी चोळून डोक्यात जिरवावा. केस वाळल्यानंतर धुवावे. मेथीची पाने वाटून डोक्यास तासभर बांधावी. 2 चमचे त्रिफळा चूर्ण 4 कप पाण्यात उकळावे. थंड झाल्यावर त्या काट्याने केस धुवावेत. आठवड्यातून 2 वेळा हा प्रयोग करावा. केस चमकदार होतात. जास्वंदीची फुले खोबरेल तेलात उकळून गाळून हे तेल नियमित डोक्यास लावावे. ग्लिसरीन व पाणी संभाग घेऊन एकजीव करून सकाळी स्नानानंतर तेलाऐवजी केसांना लावावे. कडुनिंबाच्या निंबोळ्यांचे तेल रात्री झोपताना केसांच्या मुळात जिरवावे. आठवड्यातून 1 वेळा असे 5 वेळा हा उपचार करावा. पेरू व सीताफळाच्या पानांचा रस व लिंबू रस समप्रमाणात घेऊन एकजीव करावा. हे मिश्रण केसांना लावल्यावर 2 तासांनी केस धुवावेत. आठवड्यातून 2 वेळा महिनाभर हा उपचार करावा. शेवग्याच्या पानांचा रस डोक्यास चोळावा. 1 जामाने डोके धुवावे. हा उपचार 1 दिवसाआड 3 वेळा करावा. सोललेल्या लसूण पाकळ्या व लवंगा प्रत्येकी 4 बारीक पाटून पाव किली खोबरेल तेलात मिसळून 1 मोठ्या लिंबूचा रस मिसळून हे तेल चांगले गरम करून वखताळ करावे. त्यात 4 कापूर बड्या टाकून बाटलीत भरून ठेवाव्यात. हे तेल रोज केसांच्या मुळाशी चोळावे. अर्धा कप लिंबू रसात थोडी साखर मिसळून रात्री केसांना चोळावी. सकाळी डोके धुवावे. आठवड्यातून 2 वेळा हा प्रयोग महिनाभर करावा. आवळकंठी व शिकेकाई पावडर संभाग घेऊन एकत्र बारीक करावी. डोके धुताना शाम्पू साबण न वापरता ही पावडर पाण्यात उकळून त्याने डोके धुवावे. खोब्याच्या तेलात कापूर टाकून ठेवावा. दर आठवड्याला केसांच्या मुळाशी या तेलाने मॉलिश करावी. डोक्यात कोंडा जास्त झाल्यास आवश्यक तेवढे तेल घेऊन कोमट करून 2 ते 3 थेंब लिंबू रस मिसळून केसांच्या मुळाशी काही दिवस सकाळी व रात्री मॉलिश करावी. लिंबू रस 10 ग्रॅम, कापूर व हळद प्रत्येकी 5 ग्रॅम व शिकेकाई पावडर 20 ग्रॅम हे सर्व पाण्यात एकत्र वाटून डोक्यास चोळावे. अर्ध्या तासाने डोके धुवावे. हा उपचार कोंडा नाहीसा होईपर्यंत करावा. पुदिन्याची 1 जुडी बाटून त्यात 2 चमचे आहमी पावडर मिसळून परत बाटावी. पाय लिटर खोचरेल तेलात हे मिश्रण चांगले एकजीव करून ठेवावे. रोज सकाळी हे तेल केसांच्या मुळात चोळावे.